मराठ मोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवा। सो छान साडी नेसले मी। आता जर साडीची बॉर्डर खूप मोठी असेल ना तर मग असा थोडासा घोळ होतो, तरी पण बघा बऱ्यापैकी दिसते आहे। साडी नेसून झाली, फक्त मागचा पदर जरा सेट करायचा बाकी आहे, कारण लॉंग स्लीव्ज आहेत ना, इथे असं मुडलं की जास्त त्रास होतो, म्हणून ते मैत्रिणीकडनं सेट करून घेईल। आणि चला आता सिंपल झटक्यात होणारा मेकअप तुमच्यासोबत शेअर करते। स्किन मस्त मॉइश्चराइज करून झाली माझी। आता लावायचं आहे मला प्रायमर, आणि हे NY बेसचं माझ्याकडे प्रायमर आहे। अगदी वटाण्याच्या दाणे एवढं फक्त हे प्रायमर आपल्याला घ्यायचं आहे बोटावर, आणि जिथे जास्त ओपन पोर्स आहे तिथे आधी लावायचं आणि नंतर ते असं स्प्रेड करायचं। 5 मिनिटं रेस्ट द्यायचा, त्यानंतर लावायचं फाउंडेशन। सो फाउंडेशनमध्ये माझ्याकडे हे NY बेसचं 3-in-1 फाउंडेशन आहे। यामध्ये प्रायमर, फाउंडेशन, सिरम तिन्ही एकत्र आहे, आणि सिरम असल्यामुळे इतकं स्मूथली स्प्रेड होतं ना हे चेहऱ्यावर की टॅप करत ब्लेंड करत बसायची काहीही गरज नाही, अगदी इव्हनली मस्त जे आहे असं स्प्रेड होऊन जातं। फाउंडेशन लावून झालं, त्यानंतर लावते आहे फक्त थोडीशी स्ट्रोक क्रीम, कारण इट्स अ गेम चेंजर। ही स्ट्रोक क्रीम लावल्यानंतर तुम्हाला ब्लश, हायलायटर काही लावायची गरज नाही। आणि स्ट्रोक क्रीम लावल्या चेहऱ्याचा ग्लो बघा किती वाढलाय। आता काजळ लावते आहे, तेही अगदी मिनिमल। आणि आता सेट करायचे आहेत मला आयब्रोज। माझा आयब्रोज इकडे सेट करायची काहीही गरज नाही, स्टार्टिंगला फक्त जरा विरल आहे तिथे जे आहेत मी सेट करते आहे। आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट, माझी सर्वात फेवरेट लिपस्टिक, आणि शेड मस्त वाईन आहे। आणि चला भरपूर घाई झालेली आहे, आता टिकली लावून जो आहे मेकअप कंप्लीट करते। आणि सोबतच इथे वेअर करते आहे मी मस्त मराठमोळी नथ, मराठमोळी चंद्रहार, आणि त्यानंतर मराठमोळा आपला भगवा फेटा। सो या फेट्यासहित जे आहे आजचा माझा शिवजयंतीसाठीचा लुक कंप्लीट झालेला आहे। कसा दिसतोय लुक ते मला नक्की कमेंट करून सांगा। चला बाय।